18 मे भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रथम स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी आर्या आणि तुम्ही पाहताय कलाकार दिन विशेष। कमलाबाई रघुनाथ गोखले या भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रथम बाल स्त्री कलाकार होत्या। त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 रोजी झाला। कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिला महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला। या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मूकपटात काम केले। कमलाबाईंचे वडील हे उत्तम कीर्तनकार होते, तर आई दुर्गाबाई कामत यांना सतार वादनाची आवड होती। कमलाबाईंनी घरातूनच संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे गिरवले। कमलाबाईंनी अनेक नाटक कंपन्यांमध्ये काम केले। पुढे पतीच्या निधनानंतर त्यांना मिरजेच्या तव्वन नाप्पा चिवटे यांच्या मनोहर स्त्री संगीत मंडळी या कंपनीत काम मिळाले। सौंदर्य, आवाज, अभिनय आणि संगीत या सर्वच बाबतीत प्रवीण असलेल्या कमलाबाईंना स्त्री नाटक कंपनीत पुरुष पात्रांच्या भूमिका कराव्या लागल्या। कमलाबाईंनी मानापमानमधील धैर्यधर, संशय कल्लोळ मधील अश्विन शेठ, सौभद्र मध्ये कृष्ण या प्रमुख पुरुष भूमिका शिताफीने रंगवल्या। पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका पार पाडण्याचा त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध जात स्त्री कलाकाराने पुरुष पात्र रंगविणे ही धैर्याची बाब होती। त्याचबरोबर कमलाबाईंनी विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकामधून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला। कमलाबाईंनी जवळजवळ 200हून अधिक नाटक, मूकपट, त्याचबरोबर 35 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्यामुळे त्या चित्रपट व नाट्यरसिकांच्या कायम लक्षात राहिल्या। जवळपास 40 वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्यानंतर वयाच्या 70व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। आपल्या अभिनयाने रंगभूमी व चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कमलाबाई गोखले यांनी 18 मे 1997 रोजी जगाचा निरोप घेतला। तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।